आपण घेतलेली आहे मेथी, मिक्सरमधून बारीक केलेली मिरची, कोथिंबीर आणि ह्यामध्ये थोडीशी जिरी आणि ओवा. त्यानंतर आपल्याला लागणार आहे गव्हाचे पीठ. हे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकता आणि थोडेसे बेसन पीठ. आता मेथीची भाजी व्यवस्थित 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे. बारीक करून घेऊया. हवं तर तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता. आता ह्यामध्ये मोहनसाठी थोडंसं तूप घालूया. हे ऑप्शनल आहे, या ठिकाणी तुम्ही तेलही वापरू शकता. त्या हळद घालूया, थोडंसं मीठ घालूया. त्यानंतर ही काढून घेतलेली मिरचीची पेस्ट, बघा बारीक चिरून घेतलेली मेथी ह्यामध्ये ॲड करूया. आणि आता वरतो थोडंसं मीठ ह्यामध्ये ॲड करू परत. आता पाणी न टाकता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून मेथीच्या भाजीमधलं जे मॉइश्चर आहे ते पिठाला बाइंड करून घेईल. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेऊया. या ठिकाणी आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता परत एकदा आपण थोडंसं तूप टाकूया आणि याला मळून घेऊया. 20 मिनिटं रेस्टसाठी ठेवूया. मी स्क्वेअर शेपचे पराठे बनवत आहे. आपण ह्याला गोल, त्रिकोणी, चौकोनी असेही बनवू शकतो. तर चौकोनी पराठा बनवण्यासाठी अगोदर तुम्हाला अशी पोळी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर मला दोन्ही साईडला फोल्ड करायचे आहे. नंतर परत थोडंसं तूप किंवा तेल लावून परत फोल्ड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे. आता आपण हे लाटून घेऊया. हा बघा आपला पराठा बनवून रेडी आहे. गरम झालेल्या तव्यावरती हा व्यवस्थित पराठा भाजून घेणार आहोत. तुम्ही इथे तूपही वापरू शकता आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं तुपाऐवजी तेलही वापरू शकता. हा पराठा दिसायला जितका सुंदर झाला आहे तितकाच खायलाही खूप सुंदर लागतो. मी नक्कीच एकदा ट्राय करा. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा की रेसिपी कशी झाली.